नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. क्वालालंपूर इथे जी बैठक झाली त्याच्यामध्ये आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गेलेले होते आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीटर हेक्सेल हे सुद्धा आलेले होते. या दोघांच्या दरम्यान एक संरक्षण करार केला गेला. या कराराची मुदत 10 वर्षांची आहे. अर्थात ही जी बातमी आली ती थोडीशी धक्कादायक होती, कारण अशा प्रकारचा करार होणार आहे याची कुठेही वाच्यता तुम्ही माध्यमांमध्ये ऐकलेली नसेल. तेव्हा एक प्रकारे अं, भेटीगाठी चालू होत्या आणि एकमेकांशी वार्तालाप चालू होते, परंतु अशा प्रकारचं डील होणार आहे हे मात्र कुठेही माध्यमांमध्ये लीक झालेलं नव्हतं. अर्थात हा जो करार झाला त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप महत्वाचं आहे आणि त्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा माहिती घेऊ. त्याच्यानंतर मग त्याचा उपयोग काय किंवा भारताच्या हिताचा आहे की नाही याचा विचार करता येईल. तेव्हा हे जे 10 वर्षाचं करार झालेला आहे तो एक प्रकारचा एक डिफेन्स फ्रेमवर्क आहे असं तुम्ही म्हणू शकता. डिफेन्स फ्रेमवर्कचा अर्थ काय की त्याची नियमावली बनवली गेलेली आहे. जर का भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये संरक्षण विषयक जर का काही सहकार्य अपेक्षित असेल तर त्याच्यासाठी दोन्ही देशांनी कुठल्या नियमांतर्गत काम करावं ह्याची रूपरेषा ठरवणारा हा करार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मग त्याच्यामध्ये काय काय येतं. समजा दोघांना जॉईंट एक्झरसाइजेस करायचे झाले, म्हणजे सैनिकी युद्धाभ्यास म्हणतात, तशी जर का काही करायची झाली तर त्याचे नियम काय असावे. इंटर ऑपरेबिलिटी म्हणजे दोन्ही सैन्यांमध्ये जर का इंटर ऑपरेबिलिटीचे जर का काही संधी असेल तर त्यावेळी दोघांनी काम कसं करावं. डिफेन्स इंडस्ट्रीयल कोऑपरेशन हा महत्वाचा भाग आहे की ज्याला आपण म्हणतो की आपण आजच्या घडीला भारतामध्ये आपण डिफेन्स प्रोडक्शन जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच देशांतर्गतच आपली जी संरक्षण सामग्री आहे ती संरक्षण सामग्री कशी तयार होईल याच्यावरती भारताने भर दिलाय. कारण आपण आत्मनिर्भर भारत हा एक आपला प्रोजेक्ट आहे असं ठरवलेलं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा जर का कोऑपरेशन सहकार्य जर का लागणार असेल अमेरिकेचं तर ते कशा पद्धतीने व्हावं याची एक जनरल नियमांची रूपरेषा म्हणतो तशी ह्याच्यामध्ये अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं को प्रोडक्शन ऑफ ऍडव्हान्स सिस्टम्स, म्हणजे जर का काही ऍडव्हान्स आणि गुंतागुंतीच्या सिस्टीम बनवायच्या असतील आणि त्याच्यामध्ये दोन्ही देशांना सहभागी व्हायचं असेल, दोघांनी मिळून जर का ते मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर त्यावेळेला दोन्ही देशांनी कसं वागावं ह्याच्याबद्दलचे नियम ह्या फ्रेमवर्क मध्ये तुम्हाला असतील. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण दोन्ही देशांचं संरक्षण म्हणतो त्याच्यामध्ये मग काय काय येतं तर पायदळ येतं, वायुदल येतं, तसंच नेव्ही येते. ह्याही पेक्षा पलीकडे जाऊन स्पेस मध्ये आजच्या घडीला अंतराळ क्षेत्रामध्ये इतक्या प्रकारच्या संरक्षण प्रणाली निर्माण होत आहेत की त्याच्यामध्ये सुद्धा सहकार्य अपेक्षित आहे. आणि म्हणून तो डोमेन सुद्धा याच्यामध्ये टाकला गेलाय आणि सायबर डोमेन टाकला गेलाय. इंटरनेट वरून अनेक गोष्टी होत असतात ज्याचा परिणाम संरक्षणावरती होत असतो. आणि अर्थातच त्यात हा विभाग हा डोमेन सुद्धा त्यात अंतर्भूत करणं ही एक लॉजिकल गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. ह्याच्या पलीकडे जाऊन दोन्ही देशांमध्ये जर का डिफेन्स ट्रेड होणार असेल म्हणजे व्यापार होणार असेल, काही गोष्टी आपण अमेरिकेकडून घेऊ शकतो, काही अमेरिका तुमच्याकडून घेऊ शकते, लक्षात घ्या. मग हा जो व्यापार आहे त्या व्यापाराची रूपरेषा काय असेल हे ठरवण्याची गरज होती. आणि त्याचबरोबर भारत नेहमी टेक्नॉलॉजी शेअरिंग वरती भर देतो. जर का तुम्ही आम्हाला ही टेक्नॉलॉजी देणार असाल तर आम्ही अमुक अमुक करू अशा आपण अटी घालतो नेहमी. तेव्हा ते सुद्धा कसं करावं. तुम्हाला आठवत असेल की ते जे नवारो होते त्यांनी ठाणाणा बोंबा जेव्हा केल्या तेव्हा ते म्हणाले हे नेहमी टेक्नॉलॉजी शेअरिंग म्हणतात पण हे आमचं काहीच ऐकत नाही. अशी एक तक्रार त्या नवारोंनी केलेली तुम्हाला आठवत असेल त्यांच्या सगळ्या वक्तव्यांमध्ये. तेव्हा या करारामध्ये ते टेक्नॉलॉजी शेअरिंग जे आहे त्याला एक मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. जॉईंट मॅन्युफॅक्चरिंग मी जे म्हटलं को प्रोडक्शन, इंडस्ट्रीयल को प्रोडक्शन ऑफ ऍडव्हान्स सिस्टीम्स आणि जॉईंट मॅन्युफॅक्चरिंग जर का इतर गोष्टी म्हणजे ऍडव्हान्स सिस्टीम वगळता
अन्य ठिकाणी सुद्धा जर का संयुक्त प्रकल्प उभे करायचे असतील तर त्याच्या बाबतचे नियम जे आहेत ते ह्याच्यामध्ये मांडले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये जसं जॉईंट डिफेन्स प्लॅनिंग आहे, एनहान्स इंडस्ट्रियल टाईज आहे, डीपर इंटिग्रेशन आहे, boosted coordination, intelligence sharing, long-term interoperability, seen as a keystone for regional stability amid evolving Indo-Pacific dynamics. हा तिसरा पॉइंट जो आहे तो महत्वाचा आहे आणि तो आपण जास्त विशद करून बघू. आता मला तुम्ही सांगा, मी जे शीर्षक दिलं की अखेर तात्यांनी मारुतीच्या बेंबीमध्ये बोट घातलं. आपल्याकडे ती एक कथा आहे की वात्रट मुलं असतात आणि एक आवई पिकवतात की बघा, मारुतीचं बेंबीत बोट घातलं तुम्ही तर तिथे गारगार लागतंय असं म्हटल्याबरोबर इतर लोक लाईन लावून उभे राहतात आणि मग प्रत्येकाला तिथे मारुतीच्या बेंबीमध्ये बोट घालायचं आणि त्याला कसा आपण उल्लू बनवला याचा आनंद ती वात्रट मुलं घेत असतात. तेव्हा ती जी कथा आहे ती कथा ही जशीच्या तशी इथे लागू नाहीये. पण अखेर ट्रम्प ना त्यांना कल्पना आहे की मारुतीच्या बेंबीत काही गारगार नाहीये, परंतु त्यांना ते गारगार आहे असं चेहऱ्यावर दाखवायची पाळी भारताने आणलेली दिसते. आणि याचं कारण काय लक्षात घ्या. आता हा सगळा जो करार झाला, मी म्हटलं त्याप्रमाणे तो गुलदस्त्यात ठेवला गेलेला होता, अचानक झालेला करार आहे. मग हा अचानक का करावा लागला आणि त्याचा परिणाम काय होणार आहे ह्या बाबी आपल्याला बघायला लागतील. मी प्रत्येक वेळी अनेक वेळा म्हणजे असं माझ्या ह्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की अमेरिकेचं जे परराष्ट्र धोरण आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट टाकणारे अनेक घटक आहेत त्यांच्याकडे. जसं त्यांचं स्टेट डिपार्टमेंट म्हणजे आपल्याकडचं परराष्ट्र खातं आहे, तसंच त्यांचं संरक्षण खातं आहे आणि तशीच त्यांची वेपन्स लॉबी आहे. म्हणजे शस्त्रास्त्र निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आणि त्यांचा सुद्धा प्रभाव त्यांच्या परराष्ट्र नीतीवरती पडत असतो. परराष्ट्र खात्याचा प्रभाव असेल ह्याबाबत काही शंका नसते, पण संरक्षण खात्याचा प्रभाव पडणं किंवा शस्त्रास्त्र लॉबीचा प्रभाव पडणं या दोन युनिक गोष्टी अमेरिकेच्या बाबतीत आपल्याला दिसून येतात. ही परिस्थिती जी आहे ती काही केवळ ट्रम्प यांच्या कारकिर्दीतली नाही, बायडेन यांच्या कारकिर्दीत पण तुम्ही तेच बघितलं. स्टेट डिपार्टमेंट वेगवेगळ्या कारणांनी भारताला छळत बसलेले होते. कधीतरी हा इंडेक्स, कधी हंगर इंडेक्स, कधी क्लायमेट चेंज, कधी रिलिजियस फ्रीडम, कधी महिलांचं निर्बलीकरण, दलितांना तुडून लावतायत, मायनॉरिटीज बद्दल इथे सरकार उदासीन आहे, बेपर्वा आहे, अशा पद्धतीचे आरोप एका बाजूला चाललेले होते आणि दुसऱ्या बाजूला संरक्षण खातं जे आहे ते मात्र भारताला जवळ करताना दिसत होतं. आणि याच्यावरती मी सांगितलेलं होतं की हा सगळा जो वोक अजेंडा बायडेनचा आहे तो एका बाजूला आहे, तो सगळा दाखवण्याचा प्रकार आहे, भारताला हात पिरगाळण्याचे प्रकार आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला संरक्षण खात्याला कळतं की भारत आपल्या सोबत नसेल तर आपण आशियामध्ये आपला फुटप्रिंट ठेवू शकणार नाही. हे जे रिअलायझेशन वस्तुस्थितीचं आकलन जे आहे ते त्यांच्या संरक्षण खात्याकडे असल्यामुळे संरक्षण खातं मात्र आपला हेका सोडायला तयार नाहीये. हे मी तुम्हाला तेव्हाही सांगितलेलं होतं. आजच्या घडीला तीच परिस्थिती झालेली दिसते. डोनाल्ड ट्रम्प यांचं परराष्ट्र धोरणाबद्दल विशेष नाही, पण व्यापार धोरण महत्वाचं झालेलं आहे आजच्या घडीला. आणि त्या व्यापार धोरणामध्ये भारताला वेगवेगळ्या प्रकारे संत्रस्त करण्याचं मार्ग शोधून काढलेले आपल्याला दिसतात. पण त्याच वेळेला त्यांच्या संरक्षण खात्यामध्ये हे रिअलायझेशन अजून सुद्धा आहे. ही गोष्ट थोडीफार दिलासा देणारी आहे. कारण गोष्ट उघड आहे की सरते शेवटी जे संरक्षण खात्यातले लोक असतात ना त्यांना माहितीये की युद्ध सुरू झालं तर ऐन धुमश्चक्रीमध्ये माझ्या सैनिकाला तिथे जाऊन सामोरं उभं राहायला लागणार आहे आणि तेव्हा मला मदत कोण करणार आहे. त्याला जर का मी आताच लाथा घालून ठेवल्या तर मग माझ्या मदतीला कोणी येणार नाही. हे रिअलायझेशन संरक्षण खात्यातल्या लोकांना जितक्या लवकर होतं तेवढं इतरांना नाही, ते थोडेसे हवेत असतात असं आपण म्हणू शकतो. मी अनेकदा जे एखाद्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करायचा झाला तर सुरुवातीला मी संरक्षण तज्ञांची जी मतं आहेत तपासून बघते. मग ते भारतीय संरक्षण तज्ञ असोत किंवा अमेरिकन असोत किंवा रशियन, चीनी कोणी असले तरी चालतील, पण ते तुम्हाला पहिल्यांदा जमिनीवर पाय ठेवून वस्तुस्थिती काय आहे ते सांगतात. त्यानंतरच त्यांचं जे अनुमान आहे, त्यांचं असेसमेंट आहे ते तुम्ही घेण्याची गरज नसते.
वस्तुस्थिती तुम्हाला जर का कळायची असेल तर ही माणसं ही सगळ्यात बेस्ट सोर्स आहे इन्फॉर्मेशनचा. बघा तुम्ही की माझी माहिती आणि माझी मेथड तुम्ही देखील काढून बघू शकता. तेव्हा हा पहिला फरक आहे की ते परराष्ट्र खातं असेल, व्यापार खातं असेल, ह्यांची डोकी किती भरकटली तरी देखील संरक्षण खात्याची डोकी भरकटलेली नसतात. त्यांना ते फेस करायचं असतं आणि त्याच्यासाठी ते स्वतःची तयारी करत असतात. आजपर्यंत मोदी सत्तेवर आल्यानंतर मला वाटतं मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री होते त्यावेळेला आपण दोन अग्रीमेंट्स केलेली मला आठवत आहेत. एक कॉमकासा होतं आणि दुसरं बेका होतं. ही दोन झाली होती आणि हे आताच हे तिसरं की अजून एक आहे सिस्मोआ आपण साईन केलं नाही, बेका साईन केलं आणि हे साईन केलं लेमोआ साईन केलं. म्हणजे लॉजिस्टिक्स अरेंजमेंट बाबतची सगळी एकमेकांच्या जी ऍसेट्स आहेत ती वापरण्याचं एक हे आस्थापनं जी असतात त्याच्या सोयी वापरण्यासाठीच जे होतं ते बेकामधून आपण जिओ स्पेशल इमेजिंग जे असतं त्याच्याबद्दलचं शेअरिंग आणि त्याच्यातलं सहकार्य आणि कॉमकासा मध्ये कम्युनिकेशन सिक्युअर्ड कम्युनिकेशन बाबतचं हे जे आहे या तिन्ही गोष्टींमध्ये आपले करार झालेले होते. ह्याच्या नंतरचा हा महत्वाचा करार आहे असं पण म्हणू शकतो. अगोदरची तुम्ही जर का संरक्षण खातं सगळं करतो पण भारताने तर इंजिन्सची सुद्धा ऑर्डर दिली होती, ती ऑर्डर पण पूर्ण होऊ दिली नाही परराष्ट्र खात्याने असेल किंवा व्यापार खात्याने त्यांच्या. तेव्हा याच्यातला फरक हा सतत चालू राहील. पण आज जर का तुम्ही म्हणाल की हा करार आत्ताच करण्याची काय गरज होती, तेव्हा ती गरज जरूर आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प म्हणालेले होते की लुक्स लाईक वी हॅव लॉस्ट इंडिया टू द डार्क डार्क चायनीज इन्फ्लुअन्स किंवा रशियन इन्फ्लुअन्सच्या खाली भारत जाताना मला दिसतोय. ते जे रिअलायझेशन आहे ते या संरक्षण खात्याकडून आलेलं रिअलायझेशन आहे. आणि मग आज जी एकंदरीत राजकारणाची परिस्थिती तुम्ही बघाल तर भारत त्या बाजूला झुकू नये ह्याची काळजी पुन्हा आता अमेरिकेला घ्यायची पाळी आलेली आहे. तेव्हा तात्यांना दोन्हीकडून कसरत करायला लागते. तेव्हा आता इथे संरक्षण खात्याला खुश ठेवण्यासाठी म्हणून हा करार केला. त्याच्यामधून काही गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत की आम्ही भले पाकिस्तानच्या बाजूने जात असलो, कतारच्या बाजूने जात असलो, सौदीला खुश करायचा प्रयत्न करत असलो, या सगळ्याचा अर्थ असा नाही की आम्ही भारताला दूर ठेवतो आहोत. आणि भारताशी सुद्धा आम्ही अत्यंत महत्वाच्या बाबींवरती सहकार्य संरक्षण खात्यातर्फे करायला तयार आहोत. हा जो संदेश दिला गेला ट्रम्प प्रशासनातर्फे तो महत्वाचा संदेश हा जसा या तीन देशांना मिळाला तसाच तो चीनला आणि रशियाला सुद्धा मिळाला. एक गोष्ट स्पष्ट आहे की हा मोठा करार केला ह्याचा अर्थ काही ताबडतोबीने काम होणार आहे असं नाही. असं म्हटलं जातं की ह्याच्यातून अपेक्षा ही आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये जवळजवळ $500 बिलियन व्यापार ह्या कराराअंतर्गत होऊ शकतो अशी एक अपेक्षा आहे, प्रोजेक्शन आहे. ते प्रत्यक्षात जेव्हा होईल तेव्हा आपल्याला बघता येईल. पण आत्ताच्या घडीला तरी फ्रेमवर्क तयार झालेलं आहे. म्हणजे काय आपण म्हणू की गणेशोत्सवाची जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा आपण आराशीची सुरुवात करतो आणि मग पहिलं मखर बनवायचं का. मखर नसेल तर गणपती बसवणार कुठे तुम्ही. त्या एक मखर तयार करणं हा एक मोठा प्रोजेक्ट असतो. तुम्ही आम्ही सगळे लहानपणी या कामामध्ये कसे गुंतत होतो तुम्हाला आठवत असेल. तेव्हा हे डिफेन्स फ्रेमवर्क म्हणजे काय तर एक मखर तयार झालंय लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये मखर झालं म्हणून एखाद्या वर्षी समजा काही अडचणी असतील तर आपण मोठ्या प्रमाणावरती उत्सव यावर्षी करता येत नाही. मग केवळ देवघरातच आपली छोटी मूर्ती आणू वगैरे हे निर्णय सगळे नंतरचे असतात. एक मखर आपण तयार करून ठेवतो त्याचा वापर होतोच असं नाही. प्रत्येक वेळेला परिस्थिती बदलू शकते. किंवा मखरामध्ये जरी तुम्ही गणपती ठेवलात तरी 5, 50, 100 आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना बोलवतच असं नाही, सगळ्यांना निमंत्रण देत नाही, इतर अडचणी असतात. तेव्हा अशा पद्धतीने हे जे डिफेन्स फ्रेमवर्क बनवलेलं आहे ते एक फ्रेमवर्क आहे. त्याच्यात जान कधी येईल त्यानुसार तुम्ही कार्यवाही केलीत तर. तुम्हाला आठवत असेल न्यूक्लिअर आपला 1, 2, 3 करार झाला. बुश इतके आग्रही होते की भारतासोबत हा करार करण्यासाठी ती सगळी कथा दिलेली आहे. या त्यांचे जे मनमोहन सिंग यांचे खास प्रतिनिधी होते त्यांनी की बुश एअरपोर्टवरती उतरले तेव्हा त्यांनी कानामध्ये सांगितलं की मला हे अग्रीमेंट करून पाहिजे.
शेवटच्या क्षणापर्यंत त्याची शाश्वती नव्हती, पण अखेर संपूर्ण टीमनी बसून ते प्रत्यक्षात उतरवलं. करार जरी झाला तरी त्यानुसार कार्यवाही होऊ शकली नाही आजपर्यंत लक्षात घ्या. त्यामुळे हा करार जो आहे ना, हा करार आहे. वी हॅव टू ऍक्सेप्ट की बाबा हा करार आहे. एक मनीषा एक म्हणते की व्यक्त केली गेलेली आहे. पण ही जी अभिव्यक्ती आहे, त्या अभिव्यक्तीला वजन द्यायचं असेल तर त्याप्रमाणे अमेरिकेला वर्तन ठेवावं लागेल. प्रत्येक वेळी आपण म्हटलं की अशा प्रकारचे वक्तव्य आलेली आहेत केवळ मंत्री लोकांकडून नाही तर प्रत्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सुद्धा, की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये संरक्षण करार किंवा त्यानुसार जर का काम करायचं असेल तर जो एक विश्वास असावा लागतो, तो विश्वासाला खूप मोठा तडा गेलेला आहे. आणि तो तडा तुम्ही कसा बुजवणार हा खरा प्रश्न आहे. आणि तोपर्यंत मग हे सगळे हे पोकळ शब्द वाटतात. इंडस्ट्रीयल कोऑपरेशन, को प्रोडक्शन, जॉईंट मॅन्युफॅक्चरिंग, टेक्नॉलॉजी शेअरिंग, या सगळ्याच्या मागे तो विश्वास असावा लागतो. आणि तो विश्वास नसेल तर ह्याच्यात कितपत प्रगती होईल हा तुमचा जो अंदाज आहे तेवढाच माझा अंदाज आहे. आणि त्याच्यामध्ये काही फरक नाही. आणि म्हणून मी म्हणते की तात्यांनी मारुतीच्या बेंबीमध्ये गारगार असं सगळ्या जगाला दाखवलेलं आहे. लाईन लागेल की नाही मला माहिती नाही, पण भारतालाही माहिती आहे की त्या मारुतीच्या बेंबीत कितपत गारगार आहे. हा जो करार झालेला आहे तो बॅलन्स आउट करेल मध्य पूर्वेमधलं जे राजकारण चाललंय त्याच्याकडे आणि रशिया चीनकडे चाललेलं. लोकांच्या मनामध्ये संदेह उत्पन्न करणारा करार असू शकतो. भारताने तो केलाय. ह्याचं कारण हे भारत आणि अमेरिका ह्या संबंधांमध्ये आपण ज्याला म्हणतो ना की ट्रान्झॅक्शनल, प्रत्येक गोष्ट ट्रान्झॅक्शनल झालेली आहे. म्हणजे उद्या जर का तुम्हाला जाऊन तुम्ही एखादा तुमचा फेवरेट वाणी असतो, तुम्हाला काही गोष्ट लागली की तुम्ही त्या वाण्याकडे जाता आणि सांगता रे वाणी जरा मला हे अर्धा किलो दे, ते दे. किंवा कोण दुसरा कोणाला तुम्ही सांगता रे त्या वाण्याकडून जरा मला हे आणून दे. हा एक विश्वास तुम्ही प्रस्थापित केलेला असतो. अगदी सोपं उदाहरण देते तुम्हाला. तसा विश्वास जर का, आणि हे ट्रान्झॅक्शन आहे, प्रत्येक वेळेला तुम्हाला कधी लोणी पाहिजे असतं, कधी पनीर असतं, कधी चवळी आणायची असेल, जे काही असेल ते ट्रान्झॅक्शन असतं. पण हा ट्रान्झॅक्शनल जर का व्यवहार जर का म्हटला तर तो ट्रान्झॅक्शनल व्यवहार हा ट्रान्झॅक्शन लेवलला राहील. त्याच्यातून विश्वास संपादन होईल का हा खरा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर मात्र आजच्या घडीला ट्रम्पच्या टीम कडून मिळताना दिसत नाहीये. आणि म्हणून थोडेफार म्हणाल तर कागदावरती तर सहकार्य आहे, कागदावरती सौजन्य आहे. ते प्रत्यक्षात उतरलेलं असतं तर मोदी आसियान बैठकीला सुद्धा गेलेले तुम्हाला दिसलेच. तिथेच मुळात गॅप आहे, तिथेच तफावत आहे. आणि म्हणूनच ते जाऊ शकले नाहीत. मोदींच्या सुरक्षेला धोका वगैरे या गोष्टी पुढे ठेवा. त्यांचं कुठल्याही परिस्थितीमध्ये संरक्षण करणं ही आपल्या व्यवस्थेची जबाबदारी आणि ते ती पार पाडतील. धोके नेहमीच असतात. पण जेव्हा अशी तफावत असते तेव्हा मग तुम्हाला पुढे जाता येत नाही. आणि म्हणून हे करार सुद्धा जे आहेत ते तिथे सगळी परिषद हँडल करायला जयशंकर आणि राजनाथ सिंग होते, ही महत्वाची बाब आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.